मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. मी संतोष शिंदे. सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आज 135व्या स्मृतिदिनानिमित्त सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांना मानाचा मुजरा करतो. त्यांच्या महान कार्याला, कर्तृत्वाला विनम्र अभिवादन करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आज माझ्या कानावर एक बातमी आली आणि मन अत्यंत वेदनादायी झालं. ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी, ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी याच पुण्यामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली. ज्या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्यानंतर शिक्षण द्यायला यायच्या, गंजपेठेतल्या महात्मा फुले वाड्यापासून, समता भूमीपासून त्या चालत फरसखाना जे आता आहे पोलीस स्टेशन किंवा दगडूशेठ गणपती आहे, बरोबर त्याच्या समोर भिडेवाडा आहे, तिथपर्यंत त्या चालत यायच्या. प्रचंड त्रास सहन करावा लागला. दगडगोटे, शेण किंवा त्यांना प्रचंड विरोध झाला. इथल्या धर्ममार्तंडांनी, इथल्या जातीयवाद्यांनी फुले दाम्पत्याला प्रचंड छळलं, परंतु ते हरले नाहीत. त्यांनी शिक्षणाची जी काही त्यांची इच्छा होती, इथल्या बहुजनांना शिक्षित करून सोडायचं, ते त्यांचं जे कर्तव्य होतं ते त्यांनी पार पाडलंच. पण महात्मा फुलेंनी जे सत्यशोधक विचार तुमच्या माझ्यासाठी पेरून ठेवले किंवा सत्यशोधक विचाराचा जागर केला, आजही ते विचार इथल्या समाजाला, तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणादायी आहेत. आणि ज्या समता भूमीतून, ज्या फुलेवाड्यातून ही सत्यशोधक चळवळ नावारूपाला आली, ज्या फुलेवाड्यातून बहुजनांसाठी महात्मा फुलेंनी स्वतःची वीर खुली केली, महात्मा फुलेंनी सगळे त्यांची कामं ज्या फुलेवाड्यातून केली, तो फुलेवाडा या महाराष्ट्राची, तुमची माझी राष्ट्रीय अस्मिता आहे. पुण्यामध्ये कुणीही चळवळीतला माणूस येऊ द्या, तो एकदा समता भूमीवर जाऊन नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आज तोच महात्मा फुलेवाडा बऱ्याच नेत्यांचा डोळा आहे आणि त्याच्यात 1 नंबरला नाव छगनराव भुजबळांचं आहे. भुजबळ साहेब एक राजकीय नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, काही जण म्हणतात ओबीसी नेते आहेत. त्या सगळ्यांचा मी आदर करतो. भुजबळ साहेबांचा प्रचंड आदर करतो. भुजबळ साहेबांचीच, ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असले, अजित पवारांकडे मंत्री पदासाठी भांडणारे नेते असतील, त्याच्या अगोदर ते शरद पवारांसोबत होते, त्याच्या अगोदर ते बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. आणि त्या छगन भुजबळांनी महात्मा फुलेवाडा आज समता परिषदेच्या माध्यमातून संगोपन हा शब्द वापरून भाडे तत्वावर चालवण्यासाठी, घेण्यासाठी माझ्याकडे पत्र आहे. समता परिषदेच्या माध्यमातून तो वाडा आम्हाला मिळावा यासाठी पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला. भुजबळ साहेबांच्या समता परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सहाय्यक संचालक पुरातत्व विभागाला सुद्धा अर्ज केला. म्हणजे याच्यामध्ये जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, आशिष शेलार, मुख्यमंत्री महोदय असतील देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्या मंडळींकडे एक मंत्री म्हणून त्यांनी सध्या दबाव निर्माण केलेला आहे. माझी प्रामाणिक इच्छा या चर्चेच्या माध्यमातून, ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी, ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी या पुण्यामध्ये शिक्षणाचं वैभव इतकं आज महत्वपूर्ण करून ठेवलं, विद्येचं माहेरघर पुन्हा म्हणून ओळखलं जातं, तर ते त्याचं श्रेय महात्मा फुलेंना जातं. या सगळ्या महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल भुजबळांनी कशा पद्धतीने त्यांच्या विचारांचा जागर केला याच्याबद्दल मला देणं घेणं नाही. परंतु फुलेवाडा जी समतेची भूमी, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, कुठल्याही संघटनेचा, पक्षाचा माणूस असू द्या, त्या समता भूमीवर जाऊन नतमस्तक होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या महात्मा फुलेंनी म्हणजे विचार ज्या समता भूमीत केला आणि तिथून ते थेट रायगडावर गेले, शिवाजी महाराजांची समाधी शोधली, तिची म्हणजे स्वच्छता केली, डागडुजी केली, पुण्यात आले, शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंतीची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. ज्या समता भूमीतून महात्मा फुलेंनी हे कार्य केलं, म्हणजे त्या शिवाजी महाराजांचे गड किल्ले सुद्धा हेच सरकार प्री वेडिंग शूटिंग किंवा इतर कुणालाही भाड्याने देऊन त्याचं पावित्र्य जसं त्या काळी घालवणार होते. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तुम्ही आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींनी प्रचंड विरोध केला. आज त्याच पद्धतीनं महात्मा फुले वाडा त्या छगन भुजबळांच्या संघटनेसाठी, समता परिषदेसाठी भाड्याने द्यायची गरज काय? महाराष्ट्र सरकार भिकारी झालंय का? आणि याच्यावर कार्यतत्परता बघा. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं. 8 जुलै 2025 ला समता परिषदेने पत्र दिलं, बापू भुजबळ त्यांचे जे कुणी पदाधिकारी आहेत त्यांनी, आणि लगेच 26 ऑगस्टला पुरातत्व विभागाने भुजबळांना पत्र पण लिहिलं की अशा अशा संदर्भात तुमचं पत्र मिळालंय, सरकारला पण ऍड्रेस केलं. अरे, ज्या छगन भुजबळ साहेबांवर फक्त मी माहिती काढली आकडेवारीची, 2867 कोटी रुपयाचा महाराष्ट्र सदन आणि इतर घोटाळा त्यांच्या नावावर होता. ज्या भुजबळ साहेबांवर म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्याच्यामुळे ते जेलवारी करून आले. ज्यावेळेस हा सगळा प्रकार ईडीच्या लक्षात आला, ईडीनं प्रोसिडिंग ऑफ क्राईमच्या या सगळ्या एव्हिडन्स गोळा करून 8070 कोटी रुपयापर्यंत हा सगळा घोटाळा गेला. म्हणजे 2000 कोटीचा म्हणजे 870 कोटी पर्यंत पोहोचला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की वेगळे वेगळे घोटाळे त्यांच्या नावावर असताना आज महात्मा फुले वाडा भुजबळांना ताब्यात देऊन महात्मा फुले वाड्याचं काय महाराष्ट्र सदन करायचंय का? म्हणजे जे आरोप तिकडे झाले ते इकडे करायचे का? बरं, भुजबळ साहेबांची समता परिषद काय तिथे करणार आहे? अहो, जे जयंतीला तिथं हजर नसतात ते स्मृती दिनाला तिथं कार्यक्रमाला येतात, हरकत नाही. जयंतीला ते नायगावला असतील. आज भुजबळ साहेबांनी महात्मा फुले वाडा मागितला, उद्या भिडेवाडा जे राष्ट्रीय स्मारक होत आहे ते उद्या त्यांना ताब्यात पाहिजे, उद्या मग नायगावचा वाडा सुद्धा ताब्यात पाहिजे, खानावडीचं त्यांना ताब्यात पाहिजे. गरज काय? बरं, या सगळं त्यांच्या ताब्यात घेऊन असं काय करणार आहे? पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासनाचा सक्षम नाही का? पुरातत्व विभाग केंद्र सरकार राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करतो त्यांच्या कार्यभारानुसार. राज्य सरकारकडे पैसा नाहीये का? भुजबळ साहेब स्वतःचा पैसा लावणार आहेत का? अहो, कधी भुजबळ साहेबांच्या कार्यक्रमाला जा तुम्ही फुले वाड्यावर, 2 तास अगोदर बॅनर लागतात, कार्यक्रम होतो 2 तासात लगेच काढून घेऊन जातात. वाडाचं काय होणार? बरं, गरज काय? पुणे महानगरपालिका सुद्धा तिथली देखभाल करते. उद्या जर खाजगी तत्वावर हे सगळं जाणार असेल, तुम्हाला आम्हाला पाय ठेवू देणार नाही तिथं. बरं, ती समतेची भूमी, प्रेरणा आहे, अस्मिता आहे तुमची आमची, आणि ते जर अशा भाडे तत्वाने किंवा इतर गोष्टीने देणं जर भुजबळांची इच्छा असेल तर संभाजी ब्रिगेडचा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे. महात्मा फुले आमच्यासाठी सर्वोच्च प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महात्मा फुले असतील, राजश्री छत्रपती शाहूजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई असतील, अस्मिता आहे. त्या विचारधारेने तुम्ही आम्ही काम करतो आणि ती अस्मिता तुम्ही, ती समतेची भूमी जर अशा पद्धतीने कोणी देणार असेल तर मला वाटतं हा फार गंभीर विषय आहे आणि या विषयाच्या विरोधात तुम्ही आम्ही बोललं पाहिजे. म्हणून आज महात्मा फुलेंचा 28 नोव्हेंबर हा स्मृती दिन आहे आणि त्याच दिवशी या माध्यमातून मला महाराष्ट्राला सांगणे,
प्रत्येकाने याला विरोध केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही तालुक्यातले, जिल्ह्यातले, शहरातले, कुठल्याही पक्षाचे, संघटनेचे, जातीचे, धर्माचे कोणीही असू द्या, आम्ही जर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांनी काम करत असू आणि आपली जर एक वैचारिक अस्मिता जर ते असतील, विचारांचे वारसदार म्हणून आपण आपली प्रतीक हे जपली पाहिजेत. फुलेवाडा महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही. याच्यामध्ये ना आमचा भुजबळ साहेबांना विरोध आहे, ना समता परिषदेला विरोध आहे. त्यांनी काय करावं काय नाही, राजकारण करावं समाजकारण करावं हा त्यांचा विषय. पण माझा प्रश्न त्याच्या पुढचा आहे की तुम्ही तिकडं जे राजकारणात करता ते इकडं ज्या महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स ऑफ हिंदुझम हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या काही तत्कालीन त्यावेळेस लोकांनी विरोध केल्यानंतर 89-90चा काळ असेल, मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या आणि इतर चळवळीतल्या लोकांनी, आंबेडकरवाद्यांनी म्हणूया, मोठा मोर्चा काढला होता त्या मुंबईमध्ये, हुतात्मा चौक वगैरे तिकडं सगळीकडं. त्यावेळेस हेच भुजबळ मुंबईचे कारभारी होते. त्यावेळेस त्यांची म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत असल्यामुळे हिंदुत्ववादी अस्मिता होती. याच भुजबळांनी आंबेडकरांच्या त्या पुस्तकाला विरोध तर केलाच होता, पण ज्यांनी मोर्चा काढला होता, तुम्हाला जर आठवत असेल नसेल, मी फक्त आठवण करून देतोय, तो चौक शुद्ध केला होता मोर्चा गेल्यानंतर. आणि जर ती भुजबळ साहेबांची मानसिकता असेल तर भुजबळ साहेब, फुलेंनी तर वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी मानसिकतेच्या लोकांची माझ्या प्रेतावर सुद्धा सावली पडू नये अशी त्यांची भूमिका होती. त्या विचारधारेच्या पक्षासोबत आहे तुम्ही, तुमची विचारधारेवर माझा संशय नाहीये. मग तुम्ही जर त्यांना त्यावेळेस चौक शुद्ध करण्यापर्यंतची तुमची मानसिकता होती, मग तोच महात्मा फुलेंचा वाडा तुम्ही चालवायला कुठल्या नैतिकतेने घेऊ शकता? आक्षेप आहे, विरोध आहे. माजी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे शासनाचं पत्र आहे, हे भुजबळ साहेबांच्या समता परिषदेचं पत्र आहे. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा विचार करून तुम्ही जर हे राष्ट्रीय स्मारक अस्मितेचे ठिकाण जर असे कुणाला गुळगुळीत शब्द वापरून जर तुम्ही भाड्याने देणार असाल, चालवायला देणार असाल, संगोपनासाठी देणार असाल, आमचा विरोध आहे. भुजबळ साहेबच काय, कुठलीही संघटना, कुठल्याही महापुरुषांचं स्मारक किंवा ते अस्मितेचं प्रतीक हे इतरांना चालवायला देऊ नका. राज्य सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार सक्षम आहे, पुरातत्व विभाग सक्षम आहे, महानगरपालिका सुद्धा सक्षम आहे. त्यांना त्याची देखभाल करू द्या. उद्या खर्च लागला शासन करेल, खर्च लागला महापालिका करेल. पुरातत्व विभागाकडून तुम्ही सक्तीचे नियम वापरून सगळं कंट्रोल करू शकता. पण महात्मा फुलेंचा वाडा असा कुणाच्याही ताब्यात देऊ नका. आज भुजबळ पुढे आले महात्मा फुलेसाठी, बाकीच्या स्मारकाचं काय, लोक असेच सगळे मागणी करतील आणि सगळं हातातून जाईल. जे शासनाच्या ताब्यात पाहिजे ते शासनाच्याच ताब्यात पाहिजे. सर्वसामान्य वैयक्तिक लोकांची खाजगी प्रॉपर्टी झाली तर काय होतं हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी आमचा विरोध हा कायमच असेल, पण भावना पण तीव्र असतील. पण हा फक्त संतोष शिंदेचा विरोध आहे का? सत्यशोधक चळवळीतल्या लोकांचा विरोध आहे का? समतावादी लोकांचा विरोध आहे का? संभाजी ब्रिगेडचाच फक्त विरोध आहे का? तर जनमानसामध्ये तुमचा आमचा विरोध असला पाहिजे. तो विरोध तुम्ही करावा. मग ते माननीय मुख्यमंत्री असतील, मान्य सांस्कृतिक मंत्री असतील, तुमचे जिल्हाधिकारी असतील, पुरातत्व विभाग असेल, या सगळ्यांना पत्रव्यवहार करून आपला विरोध दर्शवा. तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. याला आपल्याला जो काही विरोध करायचा आहे तो ताकदीनं तर विरोध करणारच आहोत, कारण आपल्याला फुलेवाडा वाचवायचा आहे. बाकी आपलं काही राजकारण नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, सत्य की जय हो. फक्त विनंती एवढीच आहे
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहत चला. इतर व्हिडिओ पण पहा. नवीन असाल तर संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा. संपर्कात राहूया. धन्यवाद.